हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असा मोकळा सळसळीत हलवाई स्टाईल गाजर हलवा रेसिपी पाहणार आहोत. बाजारामध्ये असे लाल बुंद मस्त गाजर आले आहेत, तर या पद्धतीने तुम्ही हा गाजर हलवा नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथे पहा, मी लाल भडक असे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. तर आता आपण ते गाजर अगोदर मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नंतर त्याची साल काढून त्याचा पुढचा आणि मागचा देठाचा भाग कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. आता आपण हे गाजर व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत. आपल्याला लाल भडक असे गाजर वापरायचे आहेत, त्याने मस्त आपल्या गाजराच्या हलव्याला मस्त टेस्ट येते. तर इथे पहा, मी खिसणी घेतलेली आहे. तर मीडियम होलाचीच खिसणीने आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहे. इथे पहा, खूपही मोठ्या होलाची खिसणीने आपल्याला गाजर खिसायचे नाही, तर मीडियम साईजच्या होलानेच आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहेत. इथे पहा, या पद्धतीने आपला खिस पडतो. या पद्धतीनेच मी आता हे सर्व गाजर असेच खिसून घेणार आहे. इथे पहा, मस्त आपले हे गाजर खिसून झालेले आहेत. आता मी गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी साधारण 3 चमचे साजूक तूप घालणार आहे. आता आपण हे तूप छान तापलं की आपल्याला यामध्ये हा गाजराचा खिस घालून घ्यायचा आहे. आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आपल्याला. तर बारीक गॅसवरती मस्त असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. 1-2 मिनिट परतून झालं की यामध्ये मी अर्धा लिटरला थोडंसं कमी इतकं दूध घालणार आहे. इथं मी साईसकट दूध घातलेलं आहे, म्हणजे आपला गाजर हलवा मस्त मलाईदार होतो. इथे पहा, व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. इथे पहा, आता आपण आपल्या व्यवस्थित असं हलवून याच्यावरती झाकण ठेवून आपण हे असंच शिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत मी इथं काजू, बदाम, पिस्ता याचे चॉपरने मस्त असं बारीक करून घेणार आहे. इथे पहा, मी अगोदर काजू घालून चॉप करून घेते. तर हे मी चॉपर ऑनलाईनच मागवलेलं आहे मिशोवरून. तर त्याच पद्धतीने मी इथं बदामही याच पद्धतीने आणि पिस्ताही या पद्धतीनेच चॉप करून घेणार आहे. इथे पहा, काजू, बदाम, पिस्ता मस्त असं चॉप करून झालेलं आहे. परत एकदा आपण हलवून व्यवस्थित झाकण ठेवून इथे पहा, मधनं मी गाजराच्या हलव्याला हलवून घेते. इथे पहा, आपल्या गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे. आता हे असंच 5 ते 10 मिनिट असंच शिजून द्यायचं आहे. परत एकदा झाकण ठेवून असं शिजेपर्यंत इथे पहा, आपण साखरेचं प्रमाण पाहूया. अर्धा किलोसाठी मी इथं पाऊण कप इतकं आपली साखर घेतलेली आहे. तोपर्यंत मी इथं तडका पॅन गरम करून घेतला. त्यामध्ये 3 चमचा तूप घालणार आहे साजूक. आता यामध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता हे छान असे तळून घ्यायचे आहेत. एकदम बारीक गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहे आपल्याला. आता आपण इथे पहा, आपल्या हलव्यामधलं पूर्ण दूध आटलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. इथे पहा, मी यामध्ये पाऊण कप इतकी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी अधिक करू शकता. तर साखर घातल्यानंतरनं परत आपलं हे मिश्रण
पातळ होतं, त्यामुळे एकदम बारीक गॅसवरती ही छान असं हलवत राहायचं आहे. आपली साखर अजिबात खाली चिटकून द्यायची नाही. इथे पहा आपलं मिश्रण पातळ होत आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे आता आपल्याला. तोपर्यंत मी बारीक गॅसवरती हे शिजत आहे तोपर्यंत मी विलायचीची पावडर करून घेते. विलायची सोलून त्यामध्ये थोडीशी साखर टाकून तेही मी पावडर करून घेतली. इथे पहा नंतरनं थोडंसं आपलं त्यामधली साखरेचं पाणी आटलं की त्यामध्ये मी आपले काजू, बदाम आणि पिस्ता तळून घेतलेले ते घालून घेतले. इथे पहा अजून 2 ते 3 मिनिट आपण हे छान असंच हलवत राहायचं आहे. पूर्ण आपला मोकळा सळसळीत असा हा गाजर हलवा होतो. इथे पहा मी वेलची पूडसुद्धा घातलेली आहे. एकदम शेवटी घालायची आहे म्हणजे त्याचा सुगंध मस्त शेवटपर्यंत असा राहतो. तर इथे पहा आता आपला गाजर हलवा तयार झालेला आहे. अजून 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतरनं आता आपण गॅस बंद करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही हा गाजर हलवा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.